गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चोही बाजूने कचऱ्याचे मोठे ढिगार पडले आहे। यामध्ये कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेले आहेत। एकीकडे महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेची घोषणा करते। इंदोरच्या धर्तीवर आपल्या शहराची स्वच्छता करायची आहे आणि स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकावर शहराला आणायचं आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला असूनही महानगरपालिकेचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे। हमारे होगा इसको उसका कुछ ज्यादा हो जाता ना। हाँ ना सर, हाँ ना। और मैं पहली बार देख रहा सर, कोई कवरेज कर रहा बोल के आएंगे, नहीं तो किसकी जरूरत ही नहीं है यहाँ पे। वो एक बार जेसीबी आता ऊपर ढकल देता और चल जाता। औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या पंचायत समितीला लागूनच असलेलं गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती इथं आपण सध्या उपस्थित आहोत। ह्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा आहे, घाण आहे आणि वास इतका घाण आहे का माणसाला उभंही राहता येत नाही असा हा परिसर झालेला आहे। गट शिक्षण अधिकारीचं कार्यालय आहे। इथं दिवसभर जे कार्यालयामध्ये असलेले कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील हे दिवसभर या ठिकाणी ये जा करत असतात आणि विशेष म्हणजे गट शिक्षण अधिकारी कार्यालय असल्यामुळे कार्यालयाचे जे लोक आहेत त्याचे दैनंदिन जे काम आहे ते दिवसभर इथं 8 तास बसून इथं त्या या घाण वासेमध्ये कचऱ्याच्या दरम्यान आपण ते आपलं आपली जे तर काम करत असतात। आपण बघा हे जे मी आपल्याला दाखवतो का हा जो भाग आहे हे बघा किती कचरा इथं साचलेला आहे। इथं समोरच बघा आपण न्हावी लोकांनी आपले केस कापून इथं केस इथं आणून टाकलेले आहेत। तसेच पिथलच्या बाजूच्या परिसरातील लोकांनी पण कचरा इथं आणून टाकलेला आहे। इथं स्थानिकांशी चर्चा केली व त्यांना सांगितले की या भागामध्ये जे आहे त्याचे खाटीक असतात, त्यांचा जो राहिलेला कचरा आहे तो इथं आणून टाकतात। यामुळे इथलचे कुत्रे जास्त जमा होतात व कुत्रे इतके हिंसक झालेले आहेत की लोकांवर जे ते हल्ला करतात। आणि आपण पाठीमागे बघितलं असेल की काही दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे जे आहे तर आंदोलन केलं होतं या श्वानामुळे। आपण बघत असाल का माझ्या कॅमेरामध्ये आपण बघत असाल का किती मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या उभ्या आहेत त्या गाड्या पाठीमागे पण खूप मोठ्या प्रमाणात कचरा आहे। आणि हा माझ्या समोर आपण बघा हा जो कार्यालय आहे हा गट शिक्षण अधिकारी कार्यालय आहे। या कार्यालयाच्या बाजूला पूर्णपैकी कचरा साचलेला आहे। आपण बघत असाल माझ्या या व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे इथं कचरा साचलेला आहे, घाण साचलेली आहे। आणि विशेष म्हणजे जर कचरा आहे यामुळे इथंच लोक लघुशंका पण करतात। इथं आपल्या लघुशंका सुद्धा लोक इथंच करतात असा हा कचऱ्याचं ठिकाण आहे। यामध्ये बघण्यासारखं असं आहे का जर आपण
बघण्यासारखं असं आहे का जर आपण आपण जर हे विचार करत असेल किंवा आमचे जे आयुक्त आहेत जे श्रीकांतचं म्हणणं असेल का आपल्याला जे आहे तर इंदूरच्या पॅटर्नवर साफसफाई करायची आहे, त्या पॅटर्नवर स्वच्छता ठेवायची आहे, अशा प्रकारे आपण इंदूरच्या पॅटर्नवर स्वच्छता ठेवणार आहे का? आपण SBM वर म्हणजे स्वच्छ भारत मिशनवर करोड रुपये खर्च करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे जे कॉन्टॅक्ट दिले आहेत त्याच्यावर करोड रुपये आपण खर्च करत असतो, पण करोड रुपये खर्च करण्याचा जो खर्च करतो त्याच्यातून काय निर्माण होतं हा आपण स्वच्छता आपण बघितलेला आहात. याला दोषी कोण आहेत? महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत का कोणी अजून आहे? हे आपल्याला बघावं लागेल. आपण पाहत राहा UCN TV न्यूज.